हाय नमस्कार, तुमचे माझ्या एका न्यू मिनी ब्लॉगमध्ये स्वागत. इथे सकाळी स्वयंपाक झाला होता माझा. त्यानंतर मी इथे भांडी घासायला घेतली आणि इथं त्यांच्या आत्या मला भांडे घासून देत होत्या आणि मी धुत होते. त्यांना बोललं की ती मी नको तरी त्या मला हेल्प करतच असतात आले की. त्यानंतर मग इथे थोडेसे डब्बेसुद्धा घासायला काढले होते, कारण मी रिकामी झाले की मी पटकन घासून काढते. हांडे इथं थंडी खूप वाजली ती भांडी घासल्यानंतर, पण थंडी बाजूला ठेवून आपल्याला कामे करावंच लागतात. घरातली कामे आपण करणार का, कोणी दुसरं येऊन करणार का, आपल्यालाच कामं करावं लागतं. त्यानंतर या दोघी उन्हामध्ये बसल्या होत्या. इथे आज दूध काढलं होतं गाईचं, मग ते तापायला ठेवलं होतं हारावर. छान असं तापलं होतं. त्यानंतर मग सगळे कपडे धुवून घेतले. कपडे धुतल्यानंतर मग इथे शिवचे नखं काढायला घेतले, पण शिवचे नखरे आता खूप वाढलेत. नखं काही तिने मला शेवट काढूनच दिले नाही. त्यानंतर मग इथे उन्हामध्ये मग थोडेसे केस विचारायला घेतले, कारण ओल्यातले ओल्ले केस विचारले की मग सगळं होऊन जातं. थोडंसं इथं मेकअप केला, मग थोडीशी स्टाईल मारत होती. त्यानंतर मग इथे खूप छान असं दूध तापलं होतं. इथं साईसुद्धा आली होती. मला उपवास होता त्यामुळे शिकरण खायला घेतलं, पण मी ते शिकरण काही खाल्लंच नाही. मला खूप दिवसानंतर मी दूध खाल्लं, पण मला ते खाऊच वाटलं नाही. त्यानंतर मग इथे डब्बे घासलेले मी व्यवस्थित असे ठेवून देते एकत्र, कारण मग धूळ बसते आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो घासायला परत. त्यामुळे मी असे ठेवून देते. तुम्ही करता का नक्की कमेंट करून सांग. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.